गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रचारात सर्वात प्रभावी मुद्दा ठरला तो म्हणजे शहरातील रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे आणि रस्त्यावर असलेले धुळीचे साम्राज्य। आणि याच कळीच्या मुद्द्यावर अनेक नागरिकांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मतदान केल्याचे दिसून आले। मात्र मागील 6 महिन्यात कालावधीत शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना व यातूनच अनेक छोटे मोठे अपघात घडत असताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे, अशी भावना शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। दरवर्षी आषाढी यात्रा अगदी 15 दिवसांवर आलेली असताना पंढरपूर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामात सुरुवात केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आले आहे। यातूनच घाई गडबडीत खड्डे बुजविले जात असल्याने हे काम देखील इतर अनेक कामांसारखे निकृष्ट दर्जाचे होते आणि वारीच्या घाई गडबडीत ते पचूनही जाते, अशी टीका होत आली आहे। दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढते आणि पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करून भाविक अनवाणी पायाने मंदिराकडे अथवा नगर प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर पडतात आणि अशावेळी रस्त्यावर पसरलेली अंकुचीदार खडी भाविकांसाठी त्रासदायक ठरते। तर खड्डे बुजविताना डांबराचा वापर अतिशय कमी प्रमाणात केल्याने खड्डा बुजविला आहे की केवळ खडी पसरवली आहे, अशी चर्चा होते। आता पावसाळा सुरू झालेला आहे, पुढील 15 दिवसात पावसाचा अंदाजही वर्तवला जात आहे। अशावेळी नगरपालिकेकडून वरून पाऊस पडत असताना खाली खड्डे बुजविले जात असल्याचे प्रदर्शन यंदाही केले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। राज्य शासनाकडून आता 5 कोटी यात्रा अनुदानही उपलब्ध होत आहे। त्यामुळे शहरातील अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक या भाविकांची वर्दळ असलेल्या रस्त्यासह इतरही प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास त्वरित सुरुवात करून जनभावनेची दखल घ्यावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे। 3 क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कार्तिक यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत असताना शासनाकडून पाणी पुरवठा व रस्त्याची कामे करण्यासाठी निधी दिला जातो। अध्यक्ष महोदय, हा निधी ऐन आषाढी आणि कार्तिकीच्या या यात्रा कालावधीच्या महिनाभर आधी दिला जातो। त्याचीच परिणिती म्हणून ऐन यात्रा काळात शहरात भाविकांची वर्दळ वाढलेली असताना शहरात अनेक ठिकाणी रस्ते खडीकरण व डांबरीकरण केले जात असल्याचे चित्र दिसून येते। त्यामुळे शासनाने हा निधी अगदी मे महिन्याच्या सुरुवातीसच शहराच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली जावेत यासाठी विशेष सूचना देण्यात याव्या।